हॅलो यूट्यूबकर. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. मी प्रेरणा. आज की नाही मी कोलमी भात करणार आहे. कोलमी भात. तर काय काय घ्यायचं वस्तू, आपण काय काय जिन्नस घ्यायचे, चला तर किचन मध्ये पाहूया आपण. हे बघा, कोलमी भातासाठी काय काय घेतले ते पाहूया. टोमॅटो प्युरी, नंतर बासमती तांदूळ, कोथिंबीर, नंतर काजू आणि लागणार कोलमीचा भात आहे त्यामुळे कोलमी घेतलेली आहे. उभा चिरलेला कांदा, खडा मसाला म्हणजे सगळं त्याच्यात आलं आहे. दालचिनी, लवंग, मिरी वगैरे आले. मीठ, नंतर आलं लसूणचा ठेचा, लिंबाचा रस, हा काश्मीरी मसाला, धण्या जिऱ्याची पूड, नंतर मालवणी मसाला, हळद, हे लाल तिखट आणि काजू आणि लागणारं पाणी आणि तेल, एवढं आपल्याला जिन्नस लागणार आहे. आता कोलमी भात करण्यासाठी आपण कुकर मध्ये करायचं आहे. ते बघा, तेल घालून ठेवलंय मी. ह्याच्यात आपण तमालपत्र, 2 लवंगा, मिरी, दालचिनी आणि हे फूल आणि हे हे आपण आता फोडणीला घालूया, म्हणजे खडा मसाला. तेल गरम झालंय. आपण कोलमीला आधीच मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हळद, मीठ आणि थोडस लाल तिखट एवढं करून ठेवलंय. हे 10 मिनिटं आधी करून ठेवायचं. आणि थोडाच भात करणार आहे म्हणून थोडी घेतली आहे. जास्त प्रमाणात असेल तर कोलमी जरा जास्त घ्यायची. आता हा उभा चिरलेला कांदा घालूया. 1.5 कांदा घेतलाय मी. जास्त असेल तर कांदा जरा जास्त घ्यायचा. चांगला तो एकदम करपवून टाकायचा नाही, जरा लाल गुलाबी असा कलर घ्यायचा, काढायचा. जास्त एकदम करपवायचा नाही. हे बघा, कांद्याचा सुगंधच खूप छान सुटलाय. आणि आणि खडा मसाला घातलाय ना, त्याच्यामुळे सुगंध खूपच छान येतोय. आता ह्याच्यात आपण काजू घालूया. ह्याच्यातच आलं लसूणचा ठेचा टाकायचा. त्यातच लाल तिखट जरासं टाकायचं, लाल तिखट, हळद, नंतर थोडा रंग येण्यासाठी काश्मीरी तिखट टाकायचं. आपला मालवणी मसाला टाकायचा. धण्याची पावडर टाकायची. हे सगळं मिक्स करायचं. आणि ह्यातच ही टोमॅटोची प्युरी, म्हणजे हे 1-1.5 टोमॅटो मी वाटून घेतलेला आहे घरी ताजं. बघा, ह्यातच पाणी घेते. ह्याच्यातच मॅरिनेट केलेली आपण कोलंबी होती ना, ती त्याच्यातच घालायची. बघा, आणि त्यावर थोडासा लिंबाचा रस, थोडा लिंबाचा रस, आणि थोडं आता हे शिजू दे. मग आपण याच्यात थोडे तांदूळ घालूया. तांदूळ आणि मीठ, आणि 2 शिट्ट्या काढूया की आपला कोलमी भात तयार. सुगंध खूपच छान सुटलाय. कोलमी झालेली आहे. आता ह्याच्यातच आपण आपले धुवून घेतलेले तांदूळ घालूया. हे बघा, चांगलं ढवळून घेऊया. थोडं मीठ, थोडी कोथिंबीर, आणि हे सगळं झाल्यावर आपल्याला, आपण तांदूळ किती 1 वाटी घेतले होते. ही वाटी होती, ही त्या वाटीनेच घेतलं होतं. तर आपण आता कुकर मध्ये शिजवणार आहोत, म्हणून आपण 1.5 वाटी पाणी घालायचं आणि 2 शिट्ट्या काढायच्या. 1 वाटी आणि अजून अर्धी वाटी घेते.
हे बघ. आणि आता झाकण लावते आणि 2 शिट्ट्या काढते. हे आपला भात तयार. कोलमी भात तयार. सुगंध तर खूपच छान सुटलाय. येताय ना खायला? या खायला. हा, माझा व्हिडिओ पाहिलात ना? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. आणि घरी एकदा तरी करून बघा आणि मला कळवा कसा झालाय तो. बाय.